आर्णी विधानसभेचा प्रचार करत असताना आर्णी मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं सर? आर्णी विधानसभा आम्ही अनेकदा जिंकलेली असल्यामुळं यावेळेस ही विधानसभा आम्ही जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे. लोकांचं भाजपाप्रती महायुतीप्रती आकर्षण आहे, विश्वास आहे. लोकांमध्ये मी आज जे बघितलं आहे उत्साह, असं वाटतं आहे की आपण मागच्यापेक्षा जास्त मतांनी विधानसभा जिंकू. आमचे जे उमेदवार आहेत ते माजी आमदार आहेत. 2014मध्ये मध्ये ते आपले विधानसभेचे आमदार झालेले होते. 14 ते 19 त्यांनी काम केलेलं आहे. 19 नंतर त्यांनी आमदारकी त्यांना मिळाली नाही, उमेदवारी ते बाहेर गेले. त्यांना पुन्हा भाजपने प्रवेश दिला. 24मध्ये त्यांना उमेदवारी दिली. आम्ही प्रवेश देऊन उमेदवारी दिली. याचा अर्थ असा आहे ते भाजपचेच होते, त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेतलं आणि उमेदवार बनवलेला आहे. त्यांच्यामध्ये काय गट्स पाहून तुम्ही डबल उमेदवारी दिली? चांगला कार्यकर्ता आहे. मागची आमदारकी त्यांनी चांगली गाजवली होती. काही ना काही कारणांत मागा पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली असली तरी पण यावेळेस त्यांना बोलावून उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी पक्षामध्ये यायचं म्हटलं, पक्षाच्या नेत्यांनी नाकारलं नाही. जिल्ह्यातून समर्थन मिळालं. आम्ही पण त्यांना होकार दिला आणि ते पक्षामध्ये आले. संदीप दुर्वेचे तिकीट काढण्याचं काय कारण होतं मग? की काटण्याचा विषय नसतो, बदलण्याचा विषय आहे. बदललं उमेदवार बदलला. मागं राजू तोसाम बदलले, आता हा बदलला. ही तर राजकीय प्रक्रिया असते ना. त्यात ते बसले फिट, त्यांना हटवलं, यांना दिलं. धन्यवाद. राजू भाऊ येईल असा तर तुम्हाला शाश्वती आहे का? पूर्ण विश्वास आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्या ज्या विधानसभा आम्ही जिंकत आहोत त्यामध्ये राजू तोडसामाई जिंकणार हा 100% आम्हाला विश्वास आहे, जनतेला विश्वास आहे. धन्यवाद.